नमस्कार. आता लवकरात लवकर सिडकोच्या घरांचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत. ॲग्रीमेंटची कॉपी, रजिस्ट्रेशन करणे, अपॉइंटमेंट कुठे घेणे, कुठे लॉग इन करणे, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्हाला एक सांगतो की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप मदत होते आणि तुम्हाला पण या व्हिडिओमुळे जर काही मदत होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला, आज आपण जे सिडकोच्या घराची अपॉइंटमेंटची लिंक कुठे येते, कुठे लॉग इन करावं लागते, याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आपल्याला जे आपण सिडकोची जी साईट आहे, सिडको निवारा केंद्र, बघा समोर तुम्हाला दिसणार आहे. जी सिडको निवारा केंद्राची जी साईट आहे, पहिले सर्वप्रथम आपल्याला आपल्या गुगल क्रोमवरती जावं लागेल. बघा, सर्वप्रथम तुम्ही गुगलवरती जा. मोबाईलवरून सुद्धा तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा कॅम्प्युटरवरती सुद्धा तुम्ही ह्या गोष्टीची माहिती घेऊ शकता. म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जावं लागेल. तुम्ही गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला गुगलवरती सिडको निवारा केंद्र हे तुम्हाला सर्च करावं लागेल. बघा, समोर सिडको निवारा केंद्र हे सर्च केलेलं आहे आणि बघा ती खाली जी साईड आलेली आहे सिडको निवारा पोर्टल, तुम्हाला तिथे क्लिक करावं लागेल. ओके, तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही समोरची विंडो ओपन होईल. बघा, जो आपला ॲप्लिकेशन नंबर असतो तो ॲप्लिकेशन नंबर इथे इंटर करावा लागेल आणि जो व्हेरिफिकेशन कोड आहे तो टाकून व्हेरीफाय करावा लागेल. त्यानंतर आपल्याला पासवर्ड विचारला जातात, जो आपण पासवर्ड बनवतो तिथे तो नंतर पासवर्ड इंटर करायचा. बघा, अशी विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला ही प्रोसेस पुढे करायची आहे. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमुळे तुम्हाला माहिती मिळेल. तरी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ही विंडो ओपन झाल्यानंतर आता नेक्स्ट विंडो ओपन होते. ती बघा, ही विंडो, याच्यामध्ये आपल्याला माय ॲप्लिकेशन, अपडेट ॲप्लिकंट डिटेल्स, ॲडिशन ऑफ को ॲप्लिकंट, अपॉइंटमेंट फॉर इन्क्वायरी, कॉन्टॅक्ट अस, बघा असे ऑप्शन आपल्याला नंतरच्या विंडोमध्ये ओपन होतात. तर आपल्याला या जे विंडो ओपन झालेली आहेत याच्यामध्ये आपल्याला माय ॲप्लिकेशन येथे क्लिक करायचं आहे. बघा, समोर आपल्याला माय ॲप्लिकेशन दिसत आहे, तिथे क्लिक करायचं आहे. बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. माय ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर जी समोरची विंडो होते ती येते. बघा, ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन अशी विंडो ओपन होणार जेव्हा आपल्याला मेसेज येईल सिडकोद्वारा की ॲग्रीमेंटची लिंक जनरेट झालेली आहे, तुम्ही अपॉइंटमेंट घ्या, असे त्या मेसेजमध्ये येईल. तर जो मेसेज येईल, जेव्हा आपल्याला माहिती मिळेल तेव्हा आपण या पोर्टलला लॉग इन करून ह्या ऑप्शनमध्ये जे दिसत आहे आपल्याला ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन, ह्या ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनला आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनच्या लिंकला आपण जेव्हा क्लिक करू तेव्हा आणखी एक विंडो ओपन होणार आहे. तर ती विंडो कशी असणार आहे ते आता आपण समोर बघणार आहे. बघा,
या ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर बघा ही विंडो आता ओपन होणार आहे. ही डाउनलोड ई अपॉइंटमेंट बघा. ही या लिंकला क्लिक केल्यानंतर जसं आपल्याला जेव्हा आपल्याला लॉटरी लागल्यानंतर जेव्हा ते एक लेटर येते तसं हे डाउनलोड ई अपॉइंटमेंट जसे की अलॉटमेंट लेटरसारखं एक लेटर येईल, एक पेज येईल. त्याच्यामध्ये आपल्याला आपली डेट आणि टाईम हा आपल्याला तेथे सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या दिवशी अपॉइंटमेंट घ्यायची आहे आपल्याला रजिस्ट्रेशन आणि ॲग्रीमेंटसाठी. तिथे खूप सारे डेट असतात, टाईम असतात. तर जी डेट अवेलेबल असेल तिथे ते ग्रीन दिसतात आणि जी डेट पूर्ण झालेली आहे तिथे ते रेड कलरचं दाखवतात. म्हणजे तुम्हाला हे अपॉइंटमेंट घेताना जी डेट तिथे ब्लँक आहे त्या डेटला तुम्हाला तिथे क्लिक करून आपली अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर आपल्याला त्या दिवशी त्यावेळेस तिथे जे T271 8th फ्लोअर टॉवर नंबर 10 बेलापूर CBD रेल्वे कॉम्प्लेक्स बेलापूर CBD येथे जे 8व्या फ्लोअरवरती आपल्याला तिथे आपले जे लॉटरीला जी आपण डॉक्युमेंट ओरिजिनल जमा केले, जे ओरिजिनल जे रिसिप्ट आहेत, हे सर्व गोष्टी घेऊन आपल्याला तिथे 8व्या फ्लोअरवरती जावे लागतात. तिथे गेल्यानंतर ते सर्वप्रथम तुमचे डॉक्युमेंट चेक करतात की बा जे तुम्ही लॉटरीसाठी जे डॉक्युमेंट सबमिट केले ते ओरिजिनल डॉक्युमेंट ते तिथचे अधिकारी ते चेक करतात. ते अधिकारी चेक केल्यानंतर तुम्हाला ते तुम्ही जे ॲग्रीमेंटसाठी जे 3% एक LBT, एक मेट्रो आणि रजिस्ट्रेशन असे 3% जे चार्ज घेतात, याचे आपल्याला जे आपण पैसे भरलेले असेल तर त्यांचे जे चलन म्हणतात ते चलन तिथे त्यांना दाखवावे लागतात. मग ते चलन दाखवल्यानंतर आपल्याला ते समोरील आपल्याला ॲग्रीमेंटचे पेपर देतात आणि आपल्याला ॲग्रीमेंट करण्यासाठी आपल्याला पाठवतात. जे पनवेल ऑफिस आहेत, पनवेलच्या ऑफिसमध्ये जाऊन जे ॲग्रीमेंटचे असतात तिथे जाऊन आपल्याला ॲग्रीमेंट करावं लागतात आणि हे सर्व डॉक्युमेंट तिथे त्यांच्यासमोर राहून ते आपले घराचं ॲग्रीमेंट करून घेतात. ॲग्रीमेंट केल्यानंतर आपल्याला नंतर चाबी घेण्यासाठी सेक्टर 22 मारवा सोसायटीच्या मागे जे शिर्के कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे तेथे आपल्याला यावे लागते आणि ते आपल्या घराची नंतर चाबी देतात आणि चाबी दिली की आपण आपल्या जे आपल्या लॉटरीला घर लागलेलं आहे ते घर आपल्याला नंतर मिळून जातो. अशी ही सर्व प्रोसेस आपल्याला करावी लागते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, पूर्ण माहिती दिलेली जर तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल थँक्यू.